खूप खूप वेलकम टू ऑल. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत आपल्या सात चक्रांच्या ऊर्जांचा अनुभव, की सात चक्र आपल्या जीवनाच्या आनंदासाठी कसे कार्यक्षम असतात, त्यासोबतच आपल्या आजूबाजूला असलेले लोक कशा पद्धतीने या सात चक्रांचा उपयोग करत असतात. म्हणजे सात चक्रांना अनुभव करून तुम्ही लोकांना ओळखू शकाल की त्यांची एनर्जी कशा पद्धतीने काम करत असते, कशा पद्धतीने या सात चक्रांचा ऊर्जांचा अनुभव त्यांना देखील एक येत असतात. तस जसं आपण बघितलं आभा मंडल, प्रत्येक व्यक्तीला सुरक्षेचं एक कवच असतं, त्याला म्हणतात औरा लेअर. आणि व्यक्तीचा आभा मंडल जर कमजोर असला तर त्याच्या औरामध्ये निगेटिव्हिटी येते. सर्वसामान्य व्यक्तीला औराची निगेटिव्हिटी माहिती नाही आहे, म्हणजे कशी क्लीन करायची माहिती नसते. मग ती निगेटिव्हिटी कळत नकळत सात चक्रांमध्ये प्रवेश करते. सात चक्रांची पण आपल्याला निगेटिव्हिटी क्लिअर करायची माहिती नसते. आणि म्हणून मग आपण कुठल्या एनर्जीला कनेक्ट करतो, सेवन चक्राची पण एनर्जी आपल्याला कनेक्ट होत नाही. तर मग ती फिजिकल आणि मेंटल हेल्थवर अफेक्ट करते. या पद्धतीने मग आपण डॉक्टरांकडे जातो, खूप सारे रिपोर्ट्स काढले जातात, औषधं दिले जातात, पण आपल्याला प्रॉपर बरं वाटत नाही, कारण त्याचा रूट कॉज हा एनर्जी लेवलवर असतो. मेडिकल सायन्समध्ये सगळ्या डॉक्टरांचा अभ्यास फिजिकल बॉडीचा झालेला असतो, त्याच्यामुळे तुम्हाला जो त्रास होत असतो त्यांच्या औषधांचा तो उपयोग होत नाही. कारण जर त्याचं रूट कॉज वेगळं आहे, आणि रेकी शिकल्यामुळे तुम्ही त्या रूट कॉज पासनं तुमचं हिलिंग करू शकता. आणि म्हणून इथे जे काही आजार आहेत त्याचा आपण शारीरिक आणि मानसिक आजारांचा उपयोग रेकीच्या द्वारे करू शकतो. ठीक आहे. जर रेकीने काम केलं नसतं तर आज जगातल्या अनेक देशांमध्ये हॉस्पिटलमध्ये रेकी ऊर्जा हिलिंगसाठी वापरली गेली नसती. आज अवश्य गुगलवर रेकी हॉस्पिटल सर्च करून बघा, म्हणजे तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांचं उत्तर देखील तुम्हाला मिळेल की रेकी हॉस्पिटलमध्ये वापरले जाते की नाही. ठीक आहे. म्हणजे मी म्हणते म्हणून ट्रस्ट ठेवू नका. जे आपले सोर्स ऑफ एनर्जीचे असतात आपण त्याच्यावरही थोडं या प्रश्नांना बघूया. तर आज बघणार आहे आपण सात चक्र. तर बघा, आपण बघितलं औराबद्दल जेव्हा आपण बघितलं त्या दिवशी, तर त्या दिवशी तुम्हाला म्हटलं की आपल्या औराच्या विभिन्न लेअर असतात. आणि त्या लेअर जेव्हा कमजोर असतात, समजा आता एखाद्या व्यक्तीचं औरा इकडनं डॅमेज आहे, थ्रोट चक्रापासून डॅमेज आहे, तर या नकारात्मक ऊर्जा त्याच्या थ्रोटला इफेक्टेड करतात, थ्रोट चक्राला इफेक्ट करतात, आणि थ्रोट चक्राची रिलेटेड जे ऑर्गन आहे त्याला आजार होतो. किंवा एखाद्या व्यक्तीचा औरा इकडनं डॅमेज आहे हार्ट चक्रापासनं, तर मग त्याला हार्ट चक्र डॅमेज होतं, आणि मग त्याला हार्ट किंवा लंग्स संबंधित श्वसना संबंधित आजार होतात. एखाद्या व्यक्तीचं जर औरा मणिपूर चक्र या भागात जर डॅमेज असला तर त्याला त्या डॅमेजमधनं त्याच्या मणिपूर चक्रावर परिणाम होतो, आणि त्याची पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, गट हेल्थ, लिव्हर, पॅनक्रियाज या सगळ्या ऑर्गनवर डॅमेज होतं, आतड्यांचे आजार होतात, किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमचे त्याला आजार होतात. असं आपल्या औराचं पॉझिटिव्ह असणं किंवा औराचं स्ट्रॉंग असणं व्यक्तीसाठी महत्वाचं आहे. हा औरा आपण बघितला, एका पॉइंटचा देखील आपण औरा बघितला, पेनचा औरा बघितला, तर हा औरा प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला असतो. किर्लेन फोटोग्राफीद्वारा जेव्हा औराचं परीक्षण केलं गेलं, तुम्ही गुगलवर सर्च केलं किर्लेन फोटोग्राफी हा शब्दही तुम्ही जर टाकला तर त्याबद्दल माहिती येईल. तर किर्लेन फोटोग्राफीद्वारे हा एका बोटाचा औरा कॅच केलेला आहे. आता इथे या फोटोमध्ये इथे हा ब्लॅक कलर दिसतो आहे. हा ब्लॅक कलर म्हणजे काय? तर हा ब्लॅक कलर जो आहे तो ब्लॅक कलर का दिसतो आहे, एकच मिनिट. तर हा जो ब्लॅक कलर आहे, हा ब्लॅक कलर का दिसतोय, तर ब्लॅक कलर मे बी या बोटाला काहीतरी सूज आली असेल किंवा एखादा कट लागलेला असेल, तर ती एनर्जी तिथे बोटावर आलेली आहे. त्याच पद्धतीने आपण बघितलं का बरं व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात, कारण प्रत्येकाचा औरा चक्रांची एनर्जी डिफरंट असते, आणि म्हणून तो व्यक्ती वेगळ्या पद्धतीने काम करतो किंवा वेगळ्या पद्धतीने बघत असतो. तर आता इथे आपण आता बघणार आहे सात चक्र, आपले जे सात एनर्जीचे सेंटर आहे त्याला समजून घेणार आहे. आणि उद्या किंवा जमलं तर आजच मी स्वतः तुमचं हिलिंग, पण हिलिंगचं सेशन आपण मे बी उद्या गुरुवार आहे उद्याच घेऊ. तर आपले जे सात चक्र आहे, तर सेवन चक्र जे असतात ते रूट चक्र,
जेव्हाही आपण ब्रह्मांडात ना, तर सगळ्यात पहिलं चक्र आपण याला रूट चक्राला म्हणत असतो. फर्स्ट चक्र आपलं रूट चक्र आहे, जे पुरुषांच्या माकड हाडाच्या शेवटचं टोक म्हणजे त्रिकोणी हाडाचं टोक किंवा महिलांच्या बीजकोशाच्या तिथे असतं. त्यालाच मूलाधार चक्र असं म्हणतात. त्याच्यानंतर ऑरेंज, याचा रंग लाल आहे. नाभीच्या 3 बोट खाली, नाभीच्या 3 बोट खाली जे चक्र असतं त्याला सॅक्रल चक्र असं म्हटलं जातं. नाभीच्या 3 बोटवर पिवळ्या रंगाचं जे चक्र असतं त्याला म्हटलं जातं सोलर प्लेक्सिस चक्र म्हणजे मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट वर असलेल्या चक्राला मणिपूर चक्र म्हटलं जातं. सेंटर ऑफ द चेस्ट असतं तुमचं हृदय चक्र. सेंटर ऑफ द चेस्ट असतं तुमचं हृदय चक्र. त्याच्यानंतर थ्रोटच्या तिथे असतं तुमचं थ्रोट चक्र. त्याच्यानंतर थर्ड आहे दोन्ही भुवयांच्या थोडस वर, त्याला म्हणतात आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय चक्र. आणि ब्रह्मांडीय ऊर्जांचं प्रवेशद्वार म्हणजे लहानपणी बाळाची जी टाळूची जागा भरलेली नसते, जी सॉफ्ट जागा असते, ती टाळूची जागा म्हणजे क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रादल चक्र. तर चक्रांच्या जागा लक्षात आल्या का सगळ्यांना? चक्रांच्या जागा लक्षात आल्या. रूट चक्र पहिलं चक्र कोणतं राहील? रूट चक्र. हे चक्र पहिलं नाही आहे. हे चक्र म्हणजे परिपूर्णतेचं, जिथे तुम्ही सर्वज्ञ सर्वज्ञानी बनता, ते चक्र म्हणजे आपलं क्राऊन चक्र आहे, सर्वज्ञ सर्वज्ञानी. आता या प्रत्येक चक्राला बीज मंत्र देखील आहे. प्रत्येक चक्राला बीज मंत्र देखील आहे. तर आपलं हे जे खालचं चक्र आहे रूट चक्र, पहिलं चक्र, त्याचा बीज मंत्र आहे लम. कोणता बीज मंत्र? रंग लाल आणि बीज मंत्र आहे लम. रंग कोणता आहे? लाल रंग आहे. बीज मंत्र आहे लम. त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र जे नाभीच्या 3 बोट खाली आहे त्याचा रंग केशरी. बीज मंत्र आहे वम. बीज मंत्र आहे वम. त्याच्यानंतर मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर, रंग पिवळा आणि बीज मंत्र आहे रम. आता बघा, मी तुम्हाला म्हटलं की ज्यांचंही डायजेस्टिव्ह सिस्टम, मी तर पूर्ण तुम्हाला ऑडिओ देणार आहे 7ही चक्रांचा. पण इथे तुम्हाला एक सांगते की ज्यांनाही जीवनामध्ये स्टेबिलिटी नसेल, वारंवार प्रयत्न करूनही स्थिरता येत नसेल, त्यांनी लमचं उच्चारण रोज 15 मिनिटं करायचं किंवा लमचं उच्चारण ऐकून रूट चक्रावर हात टाकून हात ठेवून बसायचं आहे. रूट चक्रावर हात ठेवून बसायचं आहे, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये स्थिरता येते. ज्यांना असं वाटतं की बाबा मी माझं म्हणजे इच्छा पूर्ण होत नाहीये किंवा माझी डायजेस्टिव्ह सिस्टम ठीक नाहीये, तुम्हाला शुगर सारखा आजार आहे, आतड्यांचं काही फंक्शन किंवा लिव्हर, फॅटी लिव्हरची समस्या आहे, पॅनक्रियाज वर्क करत नाही, अशा स्पिन रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे किंवा पित्ताशयाचा काही प्रॉब्लेम आहे, अशांनी रमचं उच्चारण 15 मिनिटं गुगलवरनं डाउनलोड करा, युट्यूबवरनं डाउनलोड करा, ते ऐका आणि रोज पोटावर, मग नाभीच्या 3 बोट वर हात ठेवलं तर तुम्हाला त्याच्यातनं बरं वाटेल. खूप भीती वाटते, हृदयाचा काही प्रॉब्लेम आहे, श्वासासंबंधित काही आजार आहे, अशा लोकांनी हृदयावर हात ठेवायचा आहे आणि यमचं उच्चारण ऐकायचं आहे किंवा करायचं. हृदय चक्रावर हात, दोन्ही हात ठेवून यमचं उच्चारण करायचं आहे. ज्यांना थ्रोट रिलेटेड व्यक्त होता येत नाही किंवा कुणाशी तुमच्या तोंडातून असे शब्द पडले की बोलले की वाद झाला, नातेसंबंध बिघडवले, अशा लोकांनी थ्रोट चक्राला हील करायचं, हमचं उच्चारण ऐकायचं आहे. आता बघा, वरच्या 2 चक्र, काही लोक इथे उकार आणि इथे ओंकार धारण करतात, तर काही लोक थर्ड आयवर ओंकार धारण करतात आणि इथे निरव शांतता, या कुछ भी नाही, ना सुख की भाव आहे ना दुःख का भाव आहे, सगळं इथे स्टेबल, स्थिर, तुम्ही परिपूर्ण अवस्थेत ईश्वरीय ऊर्जांशी कनेक्टेड असलेले पॉवरफुल सोर्स बनलेले आहेत. तर या पद्धतीने, तर ओंकार आपण इथे धारण करू शकतो आणि इथे. आता एक लक्षात घ्या, भौतिक जगतामध्ये आपण जगत असताना आपल्या हृदय चक्राच्या खालचे 3 चक्र म्हणजे मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि रूट चक्र, हे भौतिक जीवनाच्या रिलेटेड चक्र आहे, म्हणजे सांसारिक जीवनाच्या गरजेसाठी लागणारे चक्र आहे. त्याच्यानंतर हृदय चक्राच्या वरचे 3 चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि आज्ञा चक्र, हे आध्यात्मिक विकासासाठी आवश्यक असलेले मंत्रजाप आपण मुखातनं करणार आहे, सकारात्मक विचार आणि ब्रह्मांडीय ऊर्जांचं कनेक्शन, हे 3 चक्रांचे काम आहेत. आणि हृदय चक्र आपला आध्यात्मिक प्रगती आणि भौतिक जीवन याच्यामध्ये बॅलन्स ठेवणारं चक्र आहे. आणि म्हणून आपल्याला नेहमी करुणा, प्रेम आणि सकारात्मकतेच्या ऊर्जा हृदयाला देणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस मनामध्ये तेरा मंगल मेरा मंगल,
सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे, या भावनेने जीवन जगायचं. कशाने जीवन जगायचंय? तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल, जन जन का मंगल होय रे. आता आपण प्रत्येक चक्राला डिटेलमध्ये समजून घेऊ. आता मी थोडक्यात प्रत्येक चक्राची माहिती दिली. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना? की आपण जी 7 चक्रांची माहिती घेतलेली आहे थोडक्यात, की कुठलं चक्राचं अस्तित्व कुठे आहे आणि प्रत्येक चक्राचं बीजमंत्र काय आहे. मी तुम्हाला ऑडिओ पण देणार आहे आणि मी मे बी उद्याच्याच याच्यात मी असं प्रॅक्टिकल घेईल की जिथे तुमच्या ज्या इनबॅलन्स एनर्जी आहे ते तुम्ही बघाल हील होताना, तुमचे दुखणं मे बी अगर उसने साथ दिया तो आपके सालों पुराने दर्द उद्याच्या डिस्टन्स सिलिंग मधनं निघूनही जातील. काही लोकांचा 30-40% कमी होईल. जिस भावना से आप एक्सेप्ट करोगे, जिस भावना से उससे कनेक्शन होगा, उस भावना में रिलीफ भी आपको मिलने वाला है. मैं कुछ करने वाली नाही, मी फक्त माध्यम मात्र आहे आणि त्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. क्लिअर? तर उद्याच्या सेशनमध्ये मे बी उद्या तुम्ही ज्यांनी शक्तिपात घेतला असेल नसेल काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या घरात एखादी व्यक्ती आहे जो फिजिकल पेन मध्ये असेल, मानसिक त्रासामध्ये असेल आणि तुमचं ऐकत असेल, त्याला बसवा. जे मुलं तुमचे अभ्यासवाले असतील, अभ्यास करत नसतील, त्यांना बसवा. उद्याच्या प्रॅक्टिकलमध्ये त्यांना आपण प्रॉपर हिलिंग करून देणार आहे. ठीक है? तो जे पोरांचा आता 10वी-12वीची परीक्षा है उनको बिठाओ, उनके माइंड में जो भी चल रहा है उसको हम क्लीन कर देंगे. तर उद्याचं एक डिस्टन्स लिंकचं पॉवरफुल प्रॅक्टिकल आपण घेणार आहे. ज्यात जो व्यक्ती ज्या भावनेने बसेल, फायदा काय होणार आहे? जो व्यक्ती ज्या ग्रहण करण्याच्या भावनेने बसेल त्याला तो फायदा होणार आहे. अगर किसी ने दरवाजे बंद करके रख दे, जाऊ दे मैडम काही बडबड करते, काहीच फायदा होणार नाही, काही भेटणार नाही. ठीक आहे? जिस भाव से आप स्वीकारोगे वो भाव. तर उद्या तुम्हाला एक संधी परत देते, जसं पास्ट लाईफ मेडिटेशनच्या वेळेस दिलं होतं तसं उद्याच्या हिलिंग सेशनमध्ये तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, बंधूंना, तुमच्या घरी कोणी असेल त्यांना, विद्यार्थ्यांना 10वी-12वीची आता एक्झाम आहे तर अशा मुलांचं सुद्धा आपण उद्या डिस्टन्स हिलिंगचं आपण सेशन घेणार आहे. सो यू आर मोस्ट वेलकम. की उद्या पर आप कंजूस बहुत हो. अरे तुमच्यासाठी मी 10 दिवस निशुल्क वेळ काढते आहे. कुठली म्हणजे पैसे घेतले का मग तुमच्याकडनं? आणि आतापर्यंत इतक्या डे 7 आहे, कुठंतरी वाटतंय का की आपण फ्रीमध्ये नॉलेज घेऊन राहिलं म्हणून टाइमपास होऊन राहिलेला आहे? अगर टाइमपास होता तो आप 7वें दिन भी यहाँ पे उपस्थित नहीं होते. जे आता 200च्या जवळपास लोक आहे, 203 लोक आहे, तर ते उपस्थित नसते जर मी टाइमपास केला असता तर. आणि जर मी एवढ्या सद्भावनेने तुमच्यापर्यंत देत आहे तर तुमचं कार्य आहे की एखादा तुमचा गरजू मित्र, मैत्रीण, नातेवाईकाला जर डिस्टन्स हिलिंगची गरज असेल, तो त्याच्या दुःखांमध्ये, वेदनांमध्ये असेल, तर उद्याची ती संधी आहे त्याला बाहेर काढायची. तर तुम्ही एक हात मदतीचा त्याला देऊ नाही शकत का? त्याच्यासाठी तुम्हालाही पैसे नाही लागणार आहे. पण देने की भावना चाहिए ना. एक लक्षात घ्या, निसर्गाचा एकच नियम आहे. कोणता नियम आहे? या जमिनीमध्ये ताकद आहे, या निसर्गामध्ये ताकद आहे. एक बी पेरलं तर मल्टिपल होणार आहे. मग जर तुम्ही तुमच्या उद्याच्या एखाद्या जणाला क्लासमध्ये बसवल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद आला, त्याच्या वेदनांना थोडंसं कमतरता झाली, तर तो ब्लेसिंग मध्ये कुणाला ब्लेस करेल, मला की तुम्हाला? तुम्हाला ब्लेस करेल, कारण तुम्ही त्याच्यासाठी माध्यम राहणार आहे त्याच्या जीवनामध्ये तो आनंद निर्माण करण्यासाठी. भले उसका गोळी घेऊन त्याचा जो पेन कमी झालेला नाहीये, 30-40% तुमच्या माध्यमातून त्याचा पेन कमी झाला तर तो तुम्हाला आठवेल. तुम्हाला म्हणेल थँक्यू बरं तुम्ही मला पाठवलं. माझा काही फायदा आहे का? मुझे तो देना है. मला गरज नसताना मी इथे 1000 लोकांची कपॅसिटी करून ठेवली आहे तुमची का? न जाने किस दिन किसी को गरज जरूरत पड़ जाए तो वो वेलकम है उसका. मी वाट बघते. 300-400 लोक आपल्या क्लासला नेहमीच असतात. पण ज्या दिवशी खरोखर खऱ्या मनाने जे मी प्रत्येक बॅचला सांगते की तुम्ही 3 लोकांना आवर्जून सांगा की तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मकता निर्माण करू शकते. आणि एक दिवस असा येईल की प्रत्येकाने 3 लोकांना सांगितलं तर आपल्या 1000ची कॅपॅसिटी फुल होईल आणि ते ब्लेसिंग तुम्हाला भेटेल. मला तर काही नाही, मी तर हजारो लोकांचं झूम पेड करते दर महिन्याला. पण त्याच अपेक्षेने की कधीतरी माझे विद्यार्थी ती माया हे करतील की इमानदारीने 3 लोकांना हा संदेश पोहोचवतील. येतात आपल्याकडे रेफरन्सने खूप लोक येतात, पण एकच लक्षात घ्या, का मला बनवायचंय तुम्हाला
ते माध्यम. कारण त्याच्या मनातनं निघणाऱ्या, तिच्या मनातनं निघणाऱ्या ब्लेसिंग तुम्हाला भेटणार आहेत. तुम्ही त्या ब्लेसिंगचे अधिकारी होणार आहात, की एखाद्याचं पेन कमी झाला, दुःख कमी झाला. आता चला, तर आता आपण 7 चक्रांना डिटेलमध्ये समजून घेऊया, की हे 7 चक्र कशा पद्धतीने आपल्या जीवनाला सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीनी परिपूर्ण करत असतात. ओके, चलो. सगळ्यांच्या कृपेने उद्या आपला मग 1000ची कॅपॅसिटी कंप्लीट होणार आहे. ओके, तुम्ही ते माध्यम बनणार आहात, की 3-3 लोकांना जर तुम्ही शेअर केला तर उद्या आपल्याला जागा कमी पडणार आहे. चलो, देखते हैं कितने लोग. कारण माहितीये का, आपल्या जो असतं कंजूस असतं पण देण्यासाठी, द्यायलाच तयार नाही राहत. पण का द्यायचं? मी तर मग असं कधी कधी विचार करते की ही सेवा करता करता असंच एक दिवस या पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करायचंय. कारण आणि ते टाटा बाय बाय करताना 1 रुपयाही सोबत जात नाही. अगदी कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्का देखील सोबत घेऊन जात नाही. आपण फक्त आठवणीत राहतो. रामकृष्ण ही आले गेले, त्याहून जग का ओसची पडले. कुणामुळेच कधी काही अडलं नाहीये. तो भव्य दिव्य साम्राज्याचा मालक असेल किंवा रस्त्यावरचा भिक्षेकरी असेल, अंत सगळ्यांचा एकच आहे. पण तिथे बघितला जातो कर्माचा लेखाजोखा. मला जर ईश्वराने विचारलं या पृथ्वीवर काय केलं, मी आनंदाने एक उत्तर देऊ शकेल की मी लोकांच्या दुःखी चेहऱ्यावर स्माईल निर्माण करण्याचं आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं. कारण देव हे विचारणार नाही किती रुपयाची प्रॉपर्टी सोडून आलेली आहे. देव काय विचारेल, काय केलं. सो आय हॅव द आन्सर. आय एम द स्माइल क्रिएटर. मी अनेक लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट केला. सो एक लक्षात घ्या, कसंही जगला तरी आयुष्य एक दिवस त्याला दी एंड है, उसको मत सोचो. ठीक है, तो अभी हम सोचेंगे 7 चक्र कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये अफेक्ट करत असतात. तर आपण सुरुवात करू मूलाधार चक्रापासून, रूट चक्रापासून. रूट चक्र महिला जे आहे, मूलाधार चक्र हे पुरुषांच्या रीढची जी हड्डी असते, आपली जी स्पाईन असते, त्याचं शेवटचं जे त्रिकोणी हाड असते तिथे असते. आणि महिलांच्या बीजकोशांच्या तिथे ही अवस्थित असते. महिलांच्या बीजकोशाच्या तिथे अवस्थित असते. यह चक्र भौतिक जीवन का स्थान आहे. म्हणजे आपल्याला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, घर बांधायचं आहे, हे जे आपले भौतिक जगतातील स्वप्न आहे ते पूर्ण करणारं हे चक्र आहे. जीवनासाठी प्रेरित करतं, कुंडलिनी जागृतीसाठी महत्वाचं स्थान आहे. संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, युरिनरी ब्लॅडर, याचं सुषुम्ना नाडीशी संबंध आहे. याचं तत्व जे आहे ते पृथ्वी तत्व आहे. बघा, 7 चक्र आहेत, पण पहिल्या 5 म्हणजे खालून 5 जे चक्र आहे त्याला तत्व आहेत, वरच्या 2 चक्रांना तत्व नाही. ठीक आहे, तर पृथ्वी तत्व रंग लाल, भौतिक शक्तीसोबत याचं संबंध आहे. सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक जडता, उदासी, भारीपण, अस्थिरोग. आपल्या घरी असे किती लोक आहेत, फॅनची बटन चालू कर, तिथून तो लाईट चालू कर, एक ग्लास पाणी आणून दे, असे जर लोक, तो टीव्हीचा रिमोट दे, असे म्हणणारे किती लोक आहे आपल्या घरी. अब उनका दोष नाहीये बाबा, वो क्यों बोल रहे वैसे. त्यांचं रूट चक्र, त्यांचं शरीर जड पडलंय का, तर त्यांचं रूट चक्र इनबॅलेन्स आहे. ठीक आहे, रूट चक्रामध्ये जडत्व असल्यामुळे हे लोक असे आदेश देतात बसल्या जागी. तो टीव्हीचा रिमोट आणून दे, ती पंख्याची बटन ऑन कर. ठीक आहे, आता मी क्लास घेताना एखादं मला स्टाफला म्हणावं लागतं की तो फॅन ऑन कर. ठीक आहे, दॅट इज द डिफरंट थिंग. आणि मी इथे लाईव्ह सेशन मधनं उठून जाऊ शकत नाही, म्हणून मला म्हणावं लागतं. पण जे लोक घरी बसलेले असतात तरी काय म्हणतात, अरे तो समोर पडलेला असता टीव्हीचा रिमोट, अरे तो तिथून टीव्हीचा रिमोट दे. पण त्यांचं माइंड त्यांना अलाव करत नाही. म्हणजे काय, अशा लोकांचं रूट चक्र ब्लॉक आहे. आता याचा रंग लाल आहे, मी तुम्हाला सांगितलं. सुपरनील ग्रंथीसोबत संबंध आहे, किडनी, ब्लॅडर आणि स्पाइन रिलेटेड. शरीरामध्ये ज्यांनाही हाडाचे दुखणे आहेत, तो नी पेन असेल, स्पाइन रिलेटेड समस्या असेल, तर ते रूट चक्राच्या इनबॅलन्समुळे होतो. हाडांचे दुखणं,
किंवा मग आता जर चक्कर येणं, हे सुद्धा स्पाईन मध्ये होतं. तुम्हाला माहिती आहे स्पॉन्डिलायटिसचा त्रास असेल तर चक्कर येतात. आता ह्या चक्कर येणं सुद्धा काय आहे, तुमचं हाडां रिलेटेड. म्हणजे तुम्ही म्हणाल की मला इथे दुखत आहे तर मी इथे हात ठेवेल, तर हे तात्पुरतं हिलिंग आहे. उसका कॉज रूट चक्र में, म्हणून तुम्हाला रूट चक्रांवर हिलिंग. मी का बरं, डॉक्टर मिकौसिननी उपचारासाठी शरीरावर 24 पॉईंट सांगितले, पण मी 7 चक्रांचा स्वीकार का बरं केला? कारण मिकॉसुनच्या आधी पण ऋषी मुनींनी 7 चक्रांचा अभ्यास केलाय. 7 चक्र आणि त्याच्या आपल्या औराच्या 7 लेअरचा अभ्यास आहे. लेव्हल 1 मध्ये मी तुम्हाला इतकं डीप मध्ये नाही देऊ शकत. आपण फक्त 7 चक्रांचं थोडक्यात कार्य बघतोय, पण हा अभ्यास अजून खूप पुढे आहे. तर हाडांचे जिथे दुखणे आहे, शरीरावर चक्कर येणं, हे रूट चक्राच्या इम्बॅलन्समुळे होत असतं. त्याच्यानंतर पूर्ण शरीराला शक्ती प्रदान सुद्धा ह्याच चक्रापासून होते. आता सृजन शक्ती पण याच्यात होते. आता शक्तीचा स्रोत चेतना या स्फूर्ती. व्यक्ती खूप ऍक्टिव्ह आहे, हे काम झालं, ते काम करून ते काम झालं, याचं रूट चक्र बॅलन्स आहे. नाही तर पडलेली वस्तू जागेवर उचलत नाही, त्याचं रूट चक्र इनबॅलन्स आहे. समजून घ्या, आपल्या आजूबाजूला लोक आहे, तुम्ही लोक ओळखू शकणार आहे आसपासनं. इस चक्र का संबंध पृथ्वी तत्व से है. जर हा चक्र ऍक्टिव्ह असला तर व्यक्ती स्वस्थ, सुखी, आनंदित, मस्त राहील. आणि नाही तर सुस्ती के कारण, जडत्व के कारण स्वतः तर दुःखी राहील, आजूबाजूला दुःखी करेल. स्वतः तर काहीच करणार नाही. विचार कर, आपल्या घरी एखादा व्यक्ती असतो जो सतत लोळत पडलेला असतो, समजून जा त्याचा रूट चक्र इनबॅलन्स आहे. अब आप क्या कर सकोगे? फर्स्ट लेवल मध्ये तर फक्त पाणी चार्ज करून देऊ शकता, सेकंड लेवल मध्ये त्याला ठीक पण करू शकता, कारण डिस्टन्स हिलिंग शिकतो आपण. आता सांगायची गरज आहे, हात हात लावायची गरज आहे, सांगायची गरज आहे. सेकंड लेवल मध्ये न सांगता तुम्ही अशा लोकांवर उपचार करू शकता. फक्त रेकीचा उपयोग चांगल्याच कामासाठी करता येतो. किसी का भी भला करना है तो रेकी इस्तेमाल करे, ठीक है? और भला नहीं करना हो तो रेकी का इस्तेमाल नहीं कर सकते, ध्यान में रख लो. या चक्र पृथ्वी तत्व के असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं. किसी भी प्रकार के हड्डियों की तकलीफ का केंद्र या जड़ यहीं पे है. किसी भी प्रकार की कमजोरी, चक्कर आना, बीमारियां इसी चक्र के कारण होती है. मग विचार करा, एका रूट चक्राने एवढा गडबड होते आपल्या शरीरामध्ये ना. आपण म्हणून मग डॉक्टरांकडे जाऊनही तुम्हाला औषध लागत नाही, क्योंकि बीमारी का कारण अलग है, दवाई अलग चीजों पे ले रहे. बरोबर आहे. तुम्ही स्पॉन्डिलायटिसचं किती वर्ष झाले औषध घेत असाल, नी पेनचं किती झाले औषध घेत असाल, का बरं ठीक होत नाही? ठीक रूट चक्राला करायची गरज आहे, आणि तुम्ही बॉडीवर औषधं घेऊन राहिले. आणि मेडिकल टर्म मध्ये काय म्हटलं जातं, जिस दवाई का साइड इफेक्ट नहीं होता उस दवाई का इफेक्ट भी नहीं हो सकता. तर हळूहळू त्या औषधांचा साइड इफेक्ट बॉडीवर दिसायला लागतो. पण तुम्ही ज्या दुखण्यासाठी औषध घेता ते दुखणे काही जात नाही पूर्णपणे, बरोबर की नाही? ओके, चलो आगे बढ़ते. त्याच्यानंतर दुसरं चक्र आहे नाभीच्या 3 बोट खाली असलेलं स्वादिष्टान चक्र, ज्याला सॅक्रल चक्र किंवा हारा चक्र पण म्हणतात. नाभि के करीब 3 उंगल नीचे अवस्थित है. यह चक्र काम शक्ति का केंद्र है. काम शक्ति का केंद्र. यह अहम का परिचारक है. संबंधित अंग गोनेड ग्रंथी पूर्ण जेनेटिक ऑर्गनशी रिलेटेड आहे. जेनेटिक ऑर्गनशी रिलेटेड आहे. प्रजनन अंग, दोन्ही पाय, किसी भी व्यक्ती के प्रति मनोभाव, जे आपण अट्रॅक्शन म्हणतो ना, ते सुद्धा याच चक्रापासनं, स्त्री पुरुषांचं जे अट्रॅक्शन असतं, पती पत्नीचं अट्रॅक्शन, हे याच चक्रापासनं निर्माण झालेलं असतं. विचार, भावनात्मक तत्व याचं जलतत्व आहे. रंग याचा नारंगी आहे. पहिल्या चक्राचं तत्व होतं पृथ्वी तत्व, म्हणजे जडत्व. याचं तत्व आहे जलतत्व, रंग नारंगी. गोनेड ग्रंथीसोबत संबंध, म्हणजे उत्तम संतती निर्मितीसाठी हे चक्र ऍक्टिव्ह असणं गरजेचं असतं. यह चक्र जातीय शक्ति भावनाओं का केंद्र है. स्त्री पुरुष आकर्षण का केंद्र यही चक्र है. शक्ति का स्रोत आत्मसर्जन या संचार सर्जन. आता एखाद्या व्यक्तीवर जर संयम असला तर तो आत्मसर्जन करून समाजासाठी काहीतरी निर्माण करेल. जसे आपले संत लोक आहेत, त्यांनी स्वतःवर संयम ठेवून समाजासाठी काहीतरी केलं. आणि जो व्यक्ती या चक्रावर कंट्रोल ठेवू शकत नाही तो संसार सर्जन करेल. व्यक्ति या संयमित होकर आत्मिक विकास करेगा या फिर
अपने विचार म्हणजे त्याचा कंट्रोल नसेल तर त्याच्याकडून काही चुका पण घडू शकतात. इस चक्र का संबंध जलतत्व से, या चक्राचा संबंध कशासोबत आहे? जलतत्वासोबत आहे. जलतत्व असंतुलित होने से क्या होने वाला है? जलतत्व असंतुलित होने से सर्दी, खासी, कफ के रोग होंगे, युरिनरी ब्लॅडर चे काही प्रॉब्लेम होतील, बेड वेटिंगची समस्या, जे मोठे मुलं सुद्धा बेड वेटिंग करतात त्यांचं हे चक्र इनबॅलन्स असतं, तर बेड वेटिंगची समस्या या चक्रामुळे होत असते. त्याच्यानंतर पुरुषांच्या किंवा महिलांच्या जेनेटिक ऑर्गन, गायनिक प्रॉब्लेम याच चक्रामुळे होत असते. आता बघा, शरीरावर कुठेही सूज असेल तर ती जलतत्वाच्या इनबॅलन्स परिणाम आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला स्वादिष्टान चक्रावर काम करावं लागेल. सतत सर्दी, खोकला, कफ राहत असेल तरी देखील स्वादिष्टान चक्रावर काम करावं लागेल. किडनी रिलेटेड प्रॉब्लेम आहे तरी स्वादिष्टान चक्रावर काम करावं लागेल. जेनेटिक ऑर्गन रिलेटेड काही समस्या आहे तरी देखील स्वादिष्टान चक्रावर काम करावं लागेल. कारण जलतत्व, या चक्राचं तत्व जलतत्व आहे, त्यासोबतच जेनेटिक ऑर्गनला नियंत्रण करणारं चक्र आहे. तर एवढं या चक्राचा इफेक्ट जीवनावर होत असतो. आणि या चक्राला जर बॅलन्स केलं तर व्यक्ती संयमित होऊन मोठ्या आध्यात्मिक विकासाची पण प्रगती करू शकतो. क्लिअर झालं आता हे चक्र. नेक्स्ट चक्र आहे आपलं मणिपूर चक्र. गाडी, बंगला, कार, जे काही तुम्हाला भौतिक जगतातील वस्तू आहे तर त्याच्यासाठी आवश्यक असलेले नाभीच्या 3 बोट वर असलेले चक्र. अजून एक सांगते तुम्हाला, या चक्रांचे जे रंग आहेत ना, जे चक्र तुमचं इनबॅलन्स असेल त्या चक्राचे जर तुम्ही रुमाल वापरले, जवळ तो कलर धारण केला म्हणजे, तर तरी देखील तुमचं चक्र बॅलन्स होतं. म्हणजे जे जे मी रंग सांगत आहे त्या चक्रांचं जर तुम्ही कपडे घातले तरी देखील ते चक्र जे इनबॅलन्स असेल तर तो बॅलन्स तुम्हाला काही दिवस त्या रंगाचा जास्ती वापर केल्यामुळे होतो. ठीक है? तर मणिपुर चक्र नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह शरीर का वो वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है. यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं, पोटात गोळा केव्हा येतो सांगा नेहा जाधव मॅडम? पेपरला जाताना मुलांच्या पोटात गोळा येतो की नाही येत? अचानक एखादा काही भीतीचं गोष्ट ऐकली तर पोटात गोळा येतो. येतो. कुठेतरी बाहेर महत्वाच्या कामाला जाताना एकदा वॉशरूमला जाऊन यायची इच्छा होते. नक्कीच. का बरं होते? मणिपूर चक्रामध्ये आपोआप सिकुडून तयार होते. आणि मग हे मणिपूर चक्र तुम्हाला युरिनला, टॉयलेटला जावं लागतं. मोस्टली पोरांना एखाद्या पेपरला जायचं असेल तर वॉशरूमला जाऊन येतात. जर एखादं आपल्याला महत्वाचं काम असलं तरी सुद्धा आपण जाण्याच्या आधी वॉशरूमला, का बरं? कारण कुठेतरी माइंड लेवल डिस्टर्बन्स असतं आणि त्याचा परिणाम पोटावर होतो. आणि कधी कधी तर पोट म्हणजे पोरांना सुट्टी कशाने मागतात? 2च कारणांनी, डोकं दुखते किंवा पोट दुखते. बरोबर आहे? या 2 चक्रांवर मुलांच्या जास्ती परिणाम होत असतो. बरोबर आहे. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में स्वतः कड़ापन आ जाता है. संबंधित अंग आमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम याचं तत्व अग्नितत्व. रंग पिवळा, कार्यशक्ती, बुद्धी और प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार, संग्रहणीसारखे आजार होतात. आता मला सांगा की जेवल्यानंतर पाणी पिता का मॅडम तुम्ही लगेच? नाही, 40 मिनिटं तरी थांबते मी मोस्टली. व्हेरी गुड. असा हात करायचा, स्वतःला शाबासकी द्यायची, कारण तुम्ही स्वतःची काळजी घेता. अब जो खाना खाने के तुरंत बाद पाणी पिते, पूनम मॅडम आप सुन लो. आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा अग्नी प्रदीप्त झालेला असतो. याचं तत्व कोणत्या पोटाचं? मणिपूर चक्राचं तत्व अग्नितत्व. तर दररोज आपल्याला भूक लागते तेव्हा अग्नी प्रदीप्त झालेला असते आणि ते आपल्या पचन क्रियेसाठी ती अग्नी जळलेली असते. ती आपल्याला भुकेची संवेदना. मग आपण त्याच्यात आहार नावाची त्या अग्नीमध्ये आहुती टाकतो. आहार नावाची आहुती टाकतो, तर ती आहुती त्या अग्नीने जाळली तरच आपल्या शरीराला पोषक आणि पाचक जे तत्व आहेत ते आपल्याला भेटतील. म्हणजे ते शरीर त्याच्यातनं पोषक, तुम्ही जो आहार घेतलाय त्याच्यातनं पोषक तत्व काढण्यासाठी, तो आहार तिथे पचण्यासाठी ती प्रक्रिया सुरू होते. आणि जे लोक जेवण झाल्याबरोबर पाणी ओततात त्या अग्नीलाच विझवून टाकतात आणि हळूहळू ही प्रक्रिया कंटिन्यू वर्ष चालल्यामुळे पुढे इनडायजेशन, पचन होत नाही, गॅस, ऍसिडिटी, त्याच्यानंतर कट्टी ढकार, पित्ताशय आणि वेगवेगळे पोटाचे प्रॉब्लेम चालू होतात. एक सवय बदलून बघा, 3 महिन्यात सगळं ठीक होऊन जाईल.
आई बात ध्यान में, एक छोटासा बदल करावा लागतो. तर मणिपूर चक्र तुम्हाला रंग पिवळा है, एड्रेनल ग्रंथीसोबत संबंध है, पेट, लिवर, पित्ताशय को नियंत्रित करता है. यह चक्र शक्ति और समझदारी का केंद्र है. इस चक्र को सूर्य चक्र भी कहते हैं. यही से पूरे शरीर में शक्ति का संचार और निश्चित तापमान बना रहता है. शक्ति का स्रोत आनंद, ईर्ष्या, द्वेष. आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव और सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो हो रहा है, परंतु शायद अपनी समझदारी खोते जा रहा है. तभी तो ईर्ष्या और द्वेष के कारण वह अपने वास्तविक रूप का आनंद लेना भूल गया है. इस चक्र का तत्व अग्नि तत्व है और अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग, स्किन डिसीज, त्याच्यानंतर काहीतरी वेगळ्या बिमारी, ऍसिडिटी, उलटी, ओमेटिंग, इंडायजेशन, गॅस, गोरे होने के लिए पिंपल्स, असे वेगवेगळे प्रॉब्लेम इथे होतात. आणि खाण्यापिण्याची अरुची, मणिपूर चक्र काय झालं? एक मिनिट. ओके. सो मणिपूर चक्रचं आपण बघितलं. आता नंतर आहे हृदय चक्र. एक लक्षात घ्या, आपल्याला जे मिळालंय ना या जीवनामध्ये, आपण कधी त्याचा विचारच करत नाही. आणि जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडच्या भावनेत जगता, थँकफुलनेस, एक आपण ना नेहमी कंप्लेंट मोडमध्ये जगत असतो की मेरे जिंदगी में इतना गम है. कभी सोचते ही नाही की आपण कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतोय. मध्ये मी फेसबुकवर एक पोस्ट बघितली होती, फोटो. आणि त्या फोटोमध्ये एक 12-14 वर्षाचा मुलगा होता ज्याला दोन्ही पाय नव्हते आणि त्यांनी चॉकनी ते पाय ड्रॉ केले होते. विचार करा, त्या मुलापेक्षा आपण भाग्यशाली नाही आहोत का? डोळे असूनही लाखो लोक हे जग बघू शकत नाही, पण आपण डोळ्यांनी जग बघू शकतो. आपण त्या असंख्य लोकांपेक्षा भाग्यशाली नाही आहोत का? रात्रीच्या थंडीत, उन्हात रोडवर झोपणारे लोक एका रूमच्या छताचा विचार करतात. आज भाड्याचं असेल, स्वतःचं असेल, छोटं असेल, मोठं असेल, रात्री आपल्याला डोकं झाकायला छत आहे ना. असंख्य त्या रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांपेक्षा आपण भाग्यशाली आहोत, पण तरी देखील आपण कंप्लेंट मध्ये जगतो. नाया, बघा, मनुष्य 3 प्रकारच्या घरामध्ये राहतो. मी कदाचित काल बोलली असेल. एक घर म्हणजे हा देह. आणि हे घर जर स्वस्त असेल, आपण डोळ्यांनी बघू शकत असेल, नाकाने श्वास घेऊ शकतोय, तोंडाने बोलू शकतोय, कानाने ऐकू शकतोय, हातपाय चांगले आहेत, आणि आपल्याला जगवण्यासाठी निरंतर आपले इंटरनल ऑर्गन काम करत आहे, एकदा या देहाला दिवसभरात थँक्यू म्हणण्याचा अधिकार आहे की नाही? म्हणायला चालू करा. आजपासनं त्या देहाला थँक्यू म्हणायला सुरुवात करा. दुसरा विषय, हे झालं आपण देहासाठी. आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला थँक्यू म्हणा, कारण असंख्य लोक रात्री उघड्यावर आहेत, पण आपल्याला छत आहे. त्याच्यानंतर असंख्य लोक, आज विचार करा, जे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे तिथे लागणाऱ्या रांगा बघा. लाखो रुपये घेऊनही ज्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, ईश्वराने जर ते दान सहजतेने आपल्याच्यात टाकलेलं आहे, त्या मुलांच्या मागे कटकट करण्यापेक्षा त्यांना त्यांच्याही प्रति ग्रॅटिट्यूड व्यक्त करून, बघा, ईश्वराने जेव्हा ते बाळ आपल्याला हातात दिलं ना, मातीचा गोळा होता. आज जर तो चुकत असेल, आज जर तो रागीड बनला असेल, कुठेतरी त्याने आपलंच अनुकरण केलं किंवा आपण त्याला परिपूर्ण घडवण्यास चुकलेलं, ऍक्सेप्टेड, आणि परत त्याला नव्याने घडवण्याचा, प्रेमाने वेळ देण्याचा प्रयत्न करा. आपण खरंच भाग्यशाली आहोत. जेव्हा आपल्याला आपल्या जोडीदाराबद्दल कटकट वाटते, तेव्हा हा विचार करा की आपली एखादी मैत्रीण किंवा आपला एखादा मित्र सिंगल जीवन जगत आहे, त्याच्या आयुष्यात जोडीदारच नाही आहे. त्यांची व्यथा काय आहे? रोज कटकट करत असेल, पण हक्काचं कोणीतरी आहे ना आपल्याकडे. एक्सेप्ट इट. आपण किती भाग्यशाली आहोत याचा अनुभव आपल्याला होईल.
आणि जेव्हा आपण त्या निगेटिव्हिटीपेक्षा काय चांगलं आहे माझ्या जीवनामध्ये हे बघणं चालू करू ना, तर नव्या पद्धतीने आयुष्याला जगता येईल. आणि ते जे स्माइल क्रिएट होईल ना जीवनामध्ये, ते कधीच खोटं नाही राहील. की मंजुषा मॅडमने म्हटलं चला थोडंसं स्माइल करा, तर ते इनर स्माइल राहील. आणि मला त्या स्माइल पर्यंत तुम्हाला पोचवायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही त्या स्माइलला टच कराल ना, मी समजू शकते आज आयुष्यात खूप लेवलवर दुःख असेल. त्या हृदयामध्ये तुम्हाला लोकांनी एवढा त्रास दिला असेल, त्याच्या व्याधी, त्याच्या व्यथा मनामध्ये कुणाला न सांगणाऱ्या दडून पडलेल्या असतील हो. पण एक लक्षात घ्या, हे आयुष्य इतकं सुंदर आहे की जेव्हा तुम्हाला त्याची जगण्याची कला आली ना, तर असे 10 दुःख जरी आयुष्यात आले, तर तुम्ही इझिली त्या दुःखातनं बाहेर पडू शकाल. एकदा मनात तो विचारता ना की यस, मुझे जीना है उस स्माइल के साथ. काय पूनम मॅडम, कसं वाटेल ती इनर स्माइल मनाला टच झाली तर. फक्त कुणाला दाखवण्यासाठी नाही, एकट्यात मस्त डान्स करायची इच्छा, नाच लो. पता नहीं कल हो ना हो. जीवन कारण फक्त या वर्तमानातल्या क्षणांमध्ये आहे. आणि आयुष्य खरोखर क्षणभंगुर आहे. पता नहीं वो दी एंड की पार्टी कब लगने वाली है. जी लो जिंदगी. काय त्या व्यथा वर विचार कराल. तुम्हाला लिटरली सांगते, आपला एक स्टुडंट आहे लेव्हल 1च्या, आणि आम्ही एक महिला पोलीस म्हणून त्यांचा सत्कार केला होता. PSI होत्या. 3 वर्ष आधीची गोष्ट आहे जवळपास. PSI अधिकारी होत्या आणि त्यांचा ट्रकने ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंटमध्ये त्यांचा पाय गेला. आणि मी जेव्हा त्यांना हॉस्पिटल, म्हणजे त्यांनी स्वतः ऑटो बोलवला ओरडून, आणि त्या एका मुलाला म्हटलं की मला ऑटोत ठेव, आणि स्वतःच्या हाताने तो अर्धा गेलेला पाय पकडून ठेवला. स्वतःच्या, आम्ही त्या सांगितलं, जेव्हा मी त्यांना हॉस्पिटलला भेटायला गेले त्यांनी सांगितलं की माझाच तो तुटलेला पाय हातात घेऊन हॉस्पिटलला नेला, पंचनाम्यासाठी लागते ना. दॅट वॉज हर कंडिशन. आणि आता 2 ते 3 वर्ष झाले त्या घटनेला. एका पायाला तो नकली पाय घेऊन परत ड्युटी जॉईन केली, आणि परत ती वर्दीमध्ये सॅल्यूट करणारी प्रतिमा समोर उभी राहिली आहे. विचार करा, लोक खचून जातात घटनांमध्ये, आणि त्या महिलेच्या जीवनात इतका बिकट प्रसंग येऊनही आज त्या एक पाय नाही, आपण परत त्या नकली पायासोबत वर्दीमध्ये उभ्या झाल्या. और हम छोटे छोटे प्रॉब्लेम को महत्व देते. एक लक्षात घ्या, जगामध्ये कितीतरी प्रॉब्लेम येतो. आपण खूप भाग्यशाली आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजाल तर ना, कधीतरी कागदावर लिहून बघा की आपल्या जीवनात काय काय चांगलं आहे. एखादा व्यक्ती जर तुम्हाला तिरस्कार करत असेल, तर कधीतरी त्यांनी चांगलं वागला असेल, एक शब्द, त्या चांगल्या शब्दासाठी त्याला माफ करून टाका. मी नेहमी म्हणते, व्यक्ती महत्वाचं असेल तर चुकांना विसरा, आणि चुकांना महत्व द्यायचं असेल तर व्यक्तीची कायमचं नातं थोडा मस्त बिंदास जगायला लागा. मी माझ्या व्याख्यानांमध्ये नेहमी जाते की 2च प्रकारच्या महिला प्रगती करतात. कोण? एकीला ज्या सावित्रीला ज्योतिबाचा 100% सपोर्ट आहे, आणि एक सावित्री जी ज्योतिबाला मानतच नाही. जा, मी माझ्या मनाचं करेन. बरोबर की नाही? 2च प्रकारच्या महिला. पण लिटरली मी तुम्हाला सांगते की जो समाज आणि कुटुंबाला सांभाळून थोडा स्ट्रगल तुमच्या मागे असेल हो, पण त्याच्यातही आपण कसं करतो ना, एवढ्या मोठ्या तांडात 1-2 खडे असणारच आहे. त्या खड्यांना जर म्हणाल, आणि अख्खा तांदूळ फेकून द्याल का तुम्ही त्या खड्यांसाठी? आपण त्यावेळेस ते खडे काढून फेकतो, तांदळाला फेकत नाही. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये 1-2 कटू प्रसंग असतील, त्या कटू प्रसंगांना काढा. त्याच्यामुळे ते पूर्ण व्यक्तीला दूर करायची गरज नाहीये. कारण प्रत्येक व्यक्तीच्या अंतरी, म्हटलं ना की आपण सर्व ईश्वराची निर्मिती आहोत, आणि त्याच ईश्वराच्या निर्मितीसोबत आपण भांडत असतो एकमेकांसोबत. भांडतो की नाही भांडत? थोडा विचार करा, आपण सगळे ईश्वराची निर्मिती आहोत, आणि आपल्या दुसऱ्या, त्या ईश्वराने निर्माण केल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत भांडायला तयार आहोत. जीवन खूप सुंदर आहे. मग त्या ईश्वराच्या आपल्याच सारख्या दुसऱ्या ईश्वराच्या निर्मितीसोबत मैत्री करायची आहे की भांडण करायचं? चॉईस आपली आहे. नाहीतर तुम्ही म्हणा मला देवाने बनवलंय, त्याला राक्षसात बनवलंय का समोरच्याला?
तो पण ईश्वराचीच निर्मिती आहे ना. मग जेवढं प्रेमाची गरज तुम्हाला आहे तेवढी त्याला पण नाहीये का? या अँगलनी विचार करून बघा जरा. आजच्या नंतर कोणाचा राग आला ना, तर त्याला काय म्हणायचं, 2 मिनिटं शांत राहून त्याच्याकडे बघा. मला जसं देवाने बनवलंय ना तसं यालाही बनवलंय. मग मला जेवढं प्रेमाची रिस्पेक्टची गरज आहे तेवढी यालाही आहे. आणि द्यायला चालू करा. मग जे पेराल ते उगवेल. जर एखाद्या 4 वेळा तुम्ही प्रेमाने जवळ गेला तर 5व्यांदा तो व्यक्ती शांत होईलच. होईल की नाही होईल? इसलिए कंप्लेंट मोड में जिओ मत. घरी खरोखर नात्यांमध्ये प्रेम आणा, मुलांना. कारण आपण इतकं बिझी झालोय सध्याच्या घडीला की आपल्या जवळच्या व्यक्तीच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणायला वेणायला का ग आज थकलीस का, आज तुम्हाला खूप काम झालं का हो. नाही बोलत आपण या गोष्टी, पण गरज आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम व्यक्त करा. प्रेम ही अशी ऊर्जा आहे की ज्यानी अगदी एखाद्या राक्षसाचा पण कायापालट होऊ शकतो. मग आपल्या बाजूला माणसंच आहे, बरोबर की नाही? फक्त प्रेमाच्या ऊर्जांनी त्यांना जपायला शिका. आणि एकदा का तीच जपणं आणि ते करुणाचं हृदयचक्र जर तुमचं ऍक्टिव्ह झालं, तर तो करुणेचा जो भाव तुमच्या हृदयातनं प्रकट होईल ना, अख्खं जग जिंकण्याची ताकद त्या प्रेमामध्ये आहे. तर याला आपलं ऍक्टिव्ह करतो हृदय चक्र. दिल के करीब सीने के बीच में अवस्थित ये चक्र है. और यह चक्र निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना, प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनियों भी इसी चक्र को जागृत करने पर विशेष बल दिया है. क्योंकि निश्चल प्यार की अभिव्यक्ति व्यक्ति तब तक नहीं करेगा जब तक उसका आध्यात्मिक विकास पूर्ण नहीं होगा. बिना किसी शर्त किसी को प्यार करो. प्यार करणं आता आपल्याकडे तर असं आहे, साधा बर्थडे विसरला तर आपण स्वतःचा मूड खराब करतो आणि अख्ख्या घरचं वातावरण खराब करतो. समोरच्या व्यक्तीने बर्थडे ने अॅनिव्हर्सरी विसरून जाऊ द्या, बरोबर की नाही? स्वतःचाही दिवस खराब आणि कुटुंबाचाही दिवस खराब. बिचारे ते मुलं कोपऱ्यात वाट बघत बसतात, झालं यांचं चालू, बरोबर की नाही? म्हणून सांगते की निश्चल प्यार की अभिव्यक्ति करो. बिना किसी शर्त सभी को प्यार करना इस चक्र की उच्चतम स्थिति है. संबंधित अंग, थायमस ग्रंथी, हृदय, लंग्स, रक्त, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, लिव्हर, याचं तत्व आहे हवा, एयर. कार्य प्रेम की भावना, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक पीडा, निराशा, तंगदिल, प्रेम का अभाव. रंग याचा हिरवा आहे. यह चक्र हृदय, लंग्स, लिव्हर आणि संपूर्ण ब्लड सर्क्युलेशन सिस्टमला नियंत्रित करतो. प्रेम ही जीवन का मूल आधार है. शक्ति का स्रोत प्रेम. और अगर इसका उलट बोलो तर धिक्कार आणि भीती. एक तर व्यक्ती सतत घाबरत जगेल किंवा सतत तिरस्कारात जगेल. किसी भी प्रकार की सेवा या साधना द्वारा व्यक्ति में सज्जनता का भाव आने से वह स्वयं से और दूसरों से प्रेम पूर्वक व्यवहार करता रहेगा. अहो लोकांना सोडा, आपण स्वतःलाही प्रेम करत नाही. सेल्फ लव्ह सुद्धा नाहीये. म्हणजे ज्या देहातनं आपण जगतो सकाळपासून रात्रीपर्यंत बघा, माहिती आहे की या शरीराला आरामाची गरज आहे, या शरीराला पौष्टिक आहाराची गरज आहे, सकारात्मक विचारांची गरज आहे, पण आपण स्वतःच्या जीवाचीच तर काळजी करत नाही, तर काय दुसऱ्यांची करणार? करता की नाही करत? सगळ्यात जास्ती त्रास देत असेल स्वतःलाच. आता मला वाटतं उद्या 12 तारीख, परवाची एकादशी आहे. जे लोक एकादशीचा उपवास करतात, सगळ्यांनाच माहिती आहे की साबुदाण्याची खिचडी तब्येतीसाठी चांगली नाहीये, चिप्स तब्येतीसाठी चांगले नाहीये. आता उपवासाच्या नावावर जर ते खात असाल तर मग आरोग्य देताय का स्वतःला तुम्ही? नाही असेल प्लस स्वतःला प्रेम करत असाल तर इथे जाणारा आहार, पहिला प्रश्न स्वतःला की मला आरोग्य देणार का, एक क्वेश्चन मार्क लावायचा आणि मग त्याला पोटात टाकायचं. पर वो भी नहीं होता. हम खुद से प्यार ही नहीं करते तो क्या लोकांना प्रेम करणार? थोड़ा विचार करा. रियलिटी आपकी जिंदगी की कि आप खुद से भी प्यार नहीं करते तर घरच्यांना काय कराल? हर बात में क्वेश्चन मार्क कहीं तो भी चल रहा है जिंदगी में. हटाओ. निश्चल प्यार अगर जिंदगी में आ जाए ना, तर तो ईश्वर साक्षात तुम्हाला म्हणेल की सांगा तुमची इच्छा काय आहे. वो खुदा तुझसे पूछेगा, वो भगवान तुझसे पूछेगा की बोला आता तुमची इच्छा काय आहे, मी तथास्तु म्हणायला रेडी आहे. आणि त्याला फक्त करुणेनी प्रेमाने भरलेलं हृदय पाहिजे देवाला, दुसरं काही नाही पाहिजे. आणि म्हणून त्या करुणामय हृदयामध्ये ईश्वराची निर्मिती होते आणि तो साक्षात ईश्वर. कारण काय म्हटलेलं आहे, देह मंदिर चित्त मंदिर.
एक तेथे प्रार्थना, सर्व सत्य सुंदर मांगल्याची नित्य हो आराधना. पण या देहाला आपण मंदिर समजतच नाही. इसको तो इतना कंप्लेंट बॉक्स बना दिया हमने कि सवेरे से रात तक कंप्लेंट ही है, खुद के प्रति, दुनिया के प्रति, राजकारणाप्रती, नात्यांप्रती. अरे थोड़ा प्यार से, प्यार में डूब जाओ. खुद को बता दो कि जिंदगी में क्या चल रहा है. डिक्लेअर कर दो, आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. कोणाची हिंमत होणार नाही तुम्हाला दुखी करण्याची. डरते हो, मैं खुश हूं. त्याच्यातही भीती वाटते, मी जर आनंदी राहिलो तर लोकांची नजर लागेल. कितना डर डर के जिओंगे. थोडं तर आता जगून घ्या, कारण माहित नाही ना दी एंड केव्हा लागेल. तर लक्षात घ्या, या चक्राचं तत्व वायु तत्व आहे. वायु तत्व असंतुलित होने पर व्यक्ति के नाड़ी तंत्र, नर्वस सिस्टम पर बुरा बुरा असर पड़ता है. हार्टचे बीमारी, बीपी, शारीरिक पीडा, निराशा, डिप्रेशन, आत्महत्या करण्याचे विचार देखील प्रकट होतात. आलं लक्षात. जर हृदय चक्र इनबॅलन्स झालं तर बस अभी जिंदगी में कुछ नाहीये. एक लक्षात घ्या, या सगळ्या तुमच्या मनोभावना आहेत. जेव्हा तुम्ही मनोभावांना प्रॅक्टिकली विचार कराल आणि खरोखर चक्रांचं मेडिटेशन डेली कराल, तर या सगळ्या याच्यातनं तुम्ही बाहेर पडून उच्चतम आनंदाच्या सिच्युएशन मध्ये पोहोचू शकणार. त्यानंतरचं चक्र आहे थ्रोट चक्र, विशुद्ध चक्र. हा संचारकचा माध्यम आहे, कम्युनिकेशनचं चक्र आहे. अपनी अभिव्यक्ति यो क्रियाशीलता, अपने मनोभाव दूसरों तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग है. सच है, सत्य है, उसकी अभिव्यक्ती करते रहने से यह चक्र का विकास होता है. सतत सत्याचा बोलल्याने हे चक्र विकसित होतं. वाणी में ओ जो प्रभाव आता है, इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज या उच्च स्तर से आने वाले संदेश गृहित होते हैं. संबंधित अंग, थायरॉइड ग्रंथी, गला, लंग्स, रक्त प्रवाह, हृदय, लिव्हर, प्रतिकूल प्रभाव, पित्त, कफ आणि केसांसंबंधित आजार. रंग याचा आहे आसमानी, हलका निळा रंग. थायरॉइड ग्रंथीसोबत संबंध आहे. साधक या शक्तीचा स्रोत, आधार. जर तुमचं हे हे चक्र जर प्रभावी असेल तर तुम्ही कुणाचा तरी आधार बनाल, नाही तर घरात असतेच एखादा कटकटा व्यक्ती, कधीच पॉझिटिव्ह निघणार नाही. तोंड उघडलं की चिडचिड करणार, एखाद्यावर ओरडणार, असा व्यक्ती आहे. म्हणजे त्याचा थ्रोट चक्र जास्त इनबॅलन्स आहे. आता चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. जसं हृदय, कुठलंही चक्र बॅलन्स, हृदय चक्र कर्णाचं स्वतः जोड नाहीये तेवढं लोकांना वाटून टाकलं, म्हणजे कवच कुंडला सुद्धा देऊन टाकले. एवढं दानशूरपणा बरोबर नाहीये. बॅलन्स असणं गरजेचं आहे. आता ज्या व्यक्तीचं चक्र, एक एक शब्द विकत घ्यायला लागते काही लोकांचा, घरात बसले की तोंड फुगवून त्या व्यक्तीच्या तोंडातून शब्दच पडत नाही, म्हणजे काय, गरजेपेक्षा चक्र ब्लॉक आहे. आणि एखाद्याचा गळा, तोंड, शब्द, जो तोंडाचा पट्टा चालू झाला, आता मलाही दिवसभर बोलावं लागते, पण माझं शिकवण्याचं काम आहे, ठीक आहे. तर नाही तर तोंडाचा पट्टा चालू झाला की थांबायचं काम नाही. असे लोक असतात ना, बिनकामाचे बोलत बसतात. आता माझ्या घरी माझे हसबंड कधी कधी म्हणतात, किती बोलशील. मी म्हटलं, ते बोलूनच पैसे येतात घरी. बरोबर नाही, चांगलं बोलायचं काम आहे, मी काही चुकीचं सांगत नाही आहे. बरोबर नाही. आता 7 दिवस झाले तुम्ही ऐकून राहिले, चुकीचं तर सांगत नाही की नाही. तर या पद्धतीने अभिव्यक्तीचं माध्यम हे चक्र आहे. तो आप जितना पॉझिटिव्हली बोलोगे उतना पॉझिटिव्ह आपको मिलेगा. तर आपल्या वाणीमध्ये शुद्धता आणि प्रेमाची भावना या चक्रातनं येत असते. यातूनच तुम्ही नात्यांना सुंदर करू शकता किंवा नात्यांना तोडू पण शकता. आणि एक लक्षात घ्यावं, कशाला तो अबोला ठेवायचा, कशाला एखाद्याबद्दल मनात राग ठेवायचा. ना तो हमें पता है उसकी जिंदगी में क्या होने वाला है, ना हमें पता है हमारी जिंदगी में. आणि म्हणून एखादा अबोला असलेला व्यक्ती समोर आला, जस्ट एक स्माइल आणि त्या नात्यांना प्रेमाच्या ऊर्जेने भरून टाका. लाईफ इज वंडरफुल. आयुष्य खूप सुंदर आहे. आणि एकदा त्या नात्यांना प्रेमाची फुंकर देऊन बघा, परत तिथून प्रेमाचा नवा झरा वाहील. इसलिए जिंदगी को जीना चालू करो. विशुद्ध चक्रचा संबंध जो आहे तो आकाश तत्वाशी आहे. आणि आकाश तत्व अनियंत्रित असेल तर वात, पित्त आणि कफाचे दोष होतात. आपल्या घरी जर वृद्ध असतील काही आणि त्यांना नेहमी खोकल्याचा त्रास होतो, कोणाला बघितलाय? का होतं माहितीये का? त्यांची अवस्था अशी असते, वो कह भी नहीं सकते और सह भी नाही सकते. वयोमानानुसार जर त्यांचा पार्टनर आयुष्यातनं निघून गेला असेल
किंवा त्यांना ऐकणार कोणी नसतं, तर त्यांचं व्यक्तच होता येत नाही आणि ते अव्यक्त भाव त्यांना वारंवार ठसक लागते, खोकला येतो. का? तर त्यांच्या भावना एवढ्या दडलेल्या असतात की त्या व्यक्त. आणि म्हणून मी तुम्हाला डे 1ला सांगितलं की लिखो, फाडो और जलाओ. दिस इज द बेस्ट सोल्युशन. माइंड पॉवरचा हा बेस्ट सोल्युशन आहे की तुमच्या ज्या अंतर्मनामध्ये ज्या भावना दडलेल्या आहेत, एक बार निकाल डालो. मग बघा, रोज काहीतरी साठा जमा होईलच. फिर से लिखो, फिर से फाड़ो, फिर से जलाओ, ताकि अंदर से हम एक पॉझिटिव्ह एनर्जी में जी सके, एक पॉझिटिव्ह एनर्जीच्या कनेक्शन मध्ये आपण राहू शकू. एक ही बात ध्यान में रखो, लाइफ इज ब्यूटीफुल. त्यानंतरचं चक्र आहे थर्ड आई चक्र. यह चक्र ललाट दोनों भुवों के माध्यम से थोड़ा सा ऊपर अवस्थित है. यह चक्र बाह्य ज्ञान का वह केंद्र है. व्यक्ति के अंतर्ज्ञान इंट्यूशन इसी चक्र से विकसित होता है. यह चक्र विकसित जागृत होने पर भविष्य में होने वाले घटनाओं की सूक्ष्म जानकारी भी आपको प्राप्त हो सकती है. पिट्यूटरी ग्लैंड के साथ संबंध है. आज्ञा चक्र व्यक्ती के ऑटो नर्वस सिस्टीम को नियंत्रित करतात. जेव्हा व्यक्ती झोपेत असतो तेव्हा त्याचं हेच चक्र त्याला कार्य करत असतो, किंवा एखादा व्यक्ती कोमामध्ये गेला असेल तरी देखील याच चक्रामुळे त्याचं सगळं नर्वस सिस्टम काम करत असतं. इच्छा और अंतर प्रेरणा का केंद्र, अर्थात व्यक्ति अच्छे कार्य करने की प्रेरणा, बुरे कार्य न करने की सूझबूझ यही चक्र से प्राप्त होती है. व्यक्ति के कर्मों का लेखा जोखा यही से अंकित होता है. उसी के अनुरूप आगे फल मिलता है. यही पर आत्मा का निवास माना गया है. आज्ञा चक्र व्यक्ति की दिव्य शक्ति का केंद्र बिंदु है. आज्ञा चक्र के विकसित होने पर टेलीपैथी और इंट्यूशन शक्ति का विकास होता है. इसे शिव नेत्र भी कहा जाता है. शक्ति का स्रोत, जागृति या क्रोध. किसी भी प्रकार की साधना द्वारा व्यक्ति के जीवन में सही ज्ञान, जागृति यही से आती है. आत्मिक विकास होता है, क्रोध पर नियंत्रण आता है. अन्यथा बिना साधना के व्यक्ति अज्ञान के कारण क्रोधमय जीवन खुद तो दुखी रहेगा, दूसरों को भी दुखी करते रहता है. और त्याच्यानंतर सहस्त्रार चक्र, परिपूर्णतेचं ध्यान. सर के ऊपर मध्य में यह अवस्थित है. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है. उच्चतम स्थिति में ज्ञान का प्राप्त कर समाधि की अवस्था होती है. निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की स्थिति, अंतर्ज्ञान और दिव्य दर्शन इस चक्र की उच्चतम स्थिति है. संबंधित अंग ऊपरी दिमाग, दाई आंख, पिनेल ग्रंथी, रंग जामुनी, कार्य आध्यात्मिक प्रगति. रंग जांभळा म्हणजे व्हायलेट, पिनेल ग्रंथी के सोबत संबंध, माथे के ऊपर के हिस्से को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र आध्यात्मिक प्रगती. तुम्ही जवळून एखाद्या जाणाऱ्या व्यक्तीला जर शेवटच्या क्षणात बघितलं असेल तर तो व्यक्ती झटके देतो, झटके येतात त्याला. आणि कधी कधी त्या व्यक्तीचे डोळे उघडे राहतात मृत्यूसमयी, काही व्यक्तीचं तोंड उघडं राहतं आणि काही व्यक्ती असं बिलकुल प्रसन्न मुद्रेत झोपलेली असं दिसतं. ऐसा क्यों होता है? जी व्यक्ती थोडी तरी साधनेमध्ये असते, मेडिटेशन म्हणा किंवा सकारात्मक विचारांमध्ये, तर त्या व्यक्तीच्या जाताना जे प्रत्येक व्यक्तीसाठी मुक्तीचं द्वार ओपन होत असतं. आणि त्या व्यक्तीला येणाऱ्या झटक्यांमध्ये तो मुक्ततेमध्ये मग डोळे बंद आणि शांत प्रसन्न मुद्रेत तो जातो. आणि जी व्यक्ती साधनेमध्ये नसते तर तिचे डोळे उघडे असेल, तोंड उघडे असेल, कारण त्या झटक्यांना ती सहन करू शकत नाही. आणि म्हणून प्राण डोळ्यातनं किंवा तोंडातनं गेला आपण असं म्हणतो. म्हणून अच्छे विचारों से हम इस चक्र को अगर जागृत करें तर तो पॉझिटिव्ह भाव प्रत्येक क्षणी तुम्हाला मिळते. बस थर्ड आय चक्राचं एक सांगायचं राहिलं की थर्ड आय चक्र जे आहे ना, ते टेलिपॅथिक एनर्जीचं माध्यम आहे, जे तुम्हाला रेकीच्या सेकंड लेवलमध्ये शिकवलं जातं. आणि त्याच्यातनं त्या टेलिपॅथिक शक्ती जर तुम्ही शिकलात तर मुलं ऐकत नाही. त्याच्यानंतर एखादा व्यक्तीला पिण्याचं व्यसन आहे किंवा एखादा कोर्टाची केस आहे, अशा केसेसमध्ये समोरच्या कुणाचंही नुकसान न करता चांगलं करण्यासाठी आपण या टेलिपॅथिक ऊर्जांचा वापर करू शकतो. त्या पॉझिटिव्ह ऊर्जांना आपण वापरून मुलांचं चिडचिड, एखाद्याचं व्यसन, एखादी कोर्टाची केस, एखाद्या तुटणारा संसार देखील आपण टेलिपॅथिक ऊर्जांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह ऊर्जा देऊन वाचवू शकतो. याचा खूप सुंदर रिझल्ट जीवनामध्ये येत असतो. तर 7 चक्रांच्या मेडिटेशनसाठी तुम्हाला एक ऑडिओ पाठवला जाईल जो 21 मिनिटाचा आहे.
जो दररोज तुम्हाला करायचा आहे त्या त्या चक्रावर हात ठेवून. तर रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या समोर आपल्याला असे हात ठेवायचे आहे. स्वाधिष्ठान चक्रावर असा हात ठेवायचा आहे, एकावर एक ठेवू शकता किंवा एकाखाली एक. मणिपूर चक्रावर सुद्धा एकावर एक, म्हणजे वरचा पोटाचा भाग कव्हर होईल. हृदय चक्रावर या पद्धतीने, थ्रोट चक्रावर असा हात ठेवायचा आहे, आणि थर्ड आय चक्रावर असा हात ठेवायचा आहे, एक हात पुढे एक हात मागे. आणि कारण आपले हे सातही चक्र कुठे आहे, आपल्या स्पाईन मध्ये असते, त्या फिजिकल बॉडीमध्ये तुम्हाला देत नाही, दिसणार नाही. इट इज द सेंटर ऑफ एनर्जी. आणि म्हणून नेहमी पाठीचा कणा ताठ ठेवून बसलात तर कंधे सीधे, रीढ सीधी असं का म्हटलं जातं, कारण पाठीचा कणा ताठ ठेवला आणि कंधे सीधे ठेवल्यामुळे आपली स्पाईन ऍक्टिव्ह होते. आणि आपले हे जे सात चक्र आहे, एनर्जी फॉर्म मध्ये जसं जसं तुम्ही साधना कराल, या चक्रांचे रंग तुम्हाला दिसतील, या चक्रांची फिरण्याची गती देखील तुम्ही एक्सपिरियन्स करू शकाल. याला साधनेची गरज लागते. आणि बऱ्याचशा लोकांना, आपल्या विद्यार्थ्यांना पुढे पुढे प्रॅक्टिस करताना हा अनुभव होतो. त्याच्यामुळे आपले जर चक्र ऍक्टिव्ह ठेवायचे असेल तर लिटरली बघा ना, तुम्ही एखाद्या व्यक्ती ताठ मानेने, आता जर मी तुम्हाला असं करून शिकवलं, आवडेल का? किंवा मी असं रिलॅक्स होऊन शिकवलं, नाही आवडणार. माझी शिकवताना पाठ नेहमी स्ट्रेट असते. का? तर त्या चक्रांची एनर्जी मला सपोर्ट करत असते. ठीक आहे. सो इसलिए मेरी, आणि एवढी आरामदायक चेअर असून मी टेकायचं, फार एखाद्या वेळेस खूपच बरं नसलं वाटलं वगैरे तर मी त्याला ते आधार घेत असेल. अदरवाईज आय विल नेहमी मी ट्राय करते. तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले तर मी स्ट्रेट बसण्याचा प्रयत्न करते, बिकॉज इट गिव्स मी पॉझिटिव्ह एनर्जी. ओके. सो आज आपण सात चक्रांबद्दल माहिती घेतली. उद्या आपण जे सेशन राहील आपलं उद्याचं, आपण थोडं जास्ती वेळ घेणार आहे. तर 4:30 पर्यंत आपण उद्याचं सेशन घेणार. म्हणजे 4:30 किंवा 5:30, मी माझी जी 4:30ची बॅच आहे ते मी 5:30 करू शकते, कारण उद्या माझं 2चं सेशन नाही आहे. तर आपण उद्या जास्ती वेळ सेशन घेऊ शकतो. ओके. सो त्याची तयारी ठेवा, कारण आपलं एक दिवसाचं लास्ट वीक मध्ये जे मिस झालेलं आहे ते आपल्याला जागेवर आणणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपलं आणि मला माझा 1 तास वाचून तुम्हाला अर्धवट द्यायचं नाहीये. ओके. सो एनी क्वेश्चन? कांचन मॅडम, तुम्ही मगाशी हँड रेस केला होता, काय बोलताय बोला. हा, कांचन मॅडम बोला. नमस्ते नमस्ते मॅम. सेकंड आणि थर्ड लेवलची फीज काय राहील? मॅडम. 6,000 रुपये फी आहे. उद्या गुरुवार आहे, उद्या त्याचा डिटेल पूर्ण ग्रुपवर येईल. त्याच्यात तुम्हाला असं समजा 6,000 6 कोर्सेस आहे. रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम ड्राउझिंग, मेडिसिन बुद्धा, अंतःकरण रेकी, एवढं सगळं भेटणार आहे. विथ लाईफ टाईम ऍक्सेस, कितीदा बॅच रिपीट करू शकणार आहे, रेकॉर्डिंग सुद्धा मिळेल, कितीदा लाईव्ह सेशन अटेंड करू शकणार आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू. ओके. थँक्यू. आणि हे केव्हा सुरू होणार मॅम हे सेशन? सोमवारपासून चालू होणार आहे, 16, 16. ओके, ओके. ठीक. चालेल. अश्विनी मॅडम हॅलो मॅम. बोला. मी एक व्हिडिओ ऑन करते. मी तुमचे सेशन्स केले आता, हे फ्री रेकी सेशन्स. म्हणजे रिअली इंटरेस्टिंग, खूप छान वाटतंय ते ऐकून. म्हणजे थोडं थोडं मी वेगळ्या पॅरलल सायन्स मध्ये आहे, बट दिस इज समथिंग अमेझिंग म्हणजे. आणि तर मला हवंय की मंडेला मी नाहीये मॅडम इथे, तर एक दिवस आय मे मिस, तर काही दॅट्स हरकत फाईन. नाही. त्याचं माझं प्ले स्टोअरवर आणि आयफोन दोन्ही याच्यावर आपलं रेकॉर्डिंग मिळतं. तर ते रेकॉर्डिंग तुम्ही वन डेचं बघू शकता आणि नेक्स्ट डे पासून कंटिन्यू करू शकता. ऍडमिशन घेऊन तुम्ही पुढे चालू शकता मग. ओके. आणि हे ह्याचं ड्युरेशन म्हणजे रोज असणार आहे, वीक, सोमवार ते होल शुक्रवार वीक? आपले जनरली सेशन मंडे टू फ्रायडे असतात. सॅटर्डे ओके. संडे ऑफ असतो. एखाद्या वेळेस जर आवश्यकता पडली तरच आपण सॅटर्डेला सेशन घेतो, पण सॅटर्डेला माझे बाकीचे जे ऑफलाईन सेशन असतात ते असतात, किंवा दुसरे ट्रेनिंग असतात, तर जनरली सॅटर्डे संडे नसतात. ओके. सो ऑल डेज 3 to जे आता आपलं टायमिंग आहे ते. 3 ते 4 बॅच संपेपर्यंत. नेक्स्ट बॅच जेव्हा तुम्हाला रिपीट करायची आहे, यू कॅन रिपीट इट मेनी टाइम्स. माझ्याकडे 5-5, 6-6 वर्षापासून किंवा जुने काही 10 वर्ष जुने ऑफलाईनचे स्टुडंट येऊन रिपीट करतात. ऑनलाईन मध्ये तर मला आता 6 year प्लस झालेले आहेत, बट ऑफलाईनचे पण स्टुडंट आताही रिपीट करतात. माझा ऍक्सेस मी सगळ्यांना देऊन टाकलेला आहे. थँक्यू मॅम. ओके. थँक्यू. स्नेहल मॅडम. सेम मॅम, मलाही असाच क्वेश्चन होता की आपल्या जिथे 16ला जर बॅच सुरू होणार आहे, तर माझा एक फॅमिली फंक्शन असेल, तो मी 18 ते 21 अवेलेबल नसेल. रेकॉर्डिंग मिळेल ना मॅडम त्याचं.
ते तुम्ही बघू शकता. शक्तिपात तर तुम्ही रिपीट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चालेल. चालेल. बोला. आणि नमस्ते मॅम, थँक्यू मॅम. खूपच इंटरेस्टिंग सेशन होता आजचा. आय वॉन्टेड टू आस्क की आपण जेव्हा म्हणतो की चक्र अलाइनमेंट बिघडते, कमी जास्त होते, तर असंही होतं का की एक्सेस हो, झाला? एक्सेस झाला. जसं म्हटलं ना, की एखादा व्यक्ती तोंड उघडलं का तोंडाचा पट्टा चालू, किंवा एखादा व्यक्ती स्वतःच्या खिशात नाही तेवढं दान करेल, किंवा हा, एखाद्याचं स्वाधिष्ठान चक्र जर कंट्रोलमध्ये नसेल, तर त्या व्यक्ती जो आपण म्हणतो की नाही, एखाद्यावर अत्याचार करतात, महिलांवर जे अत्याचार जे होतात, तर त्या पुरुषाचं कडनं ज्याच्याकडनं ते अत्याचार, त्याचं स्वाधिष्ठान चक्र हायपर ऍक्टिव्ह असतो, की त्याचा त्या चक्रावर कंट्रोल नसतो. तर या पद्धतीने गोष्टी घडत असतात. हो, अच्छा. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की अति देणं होतं कधी कधी, म्हणजे ते हा, प्रेमात तर असो ते किंवा हृदय काय, चक्र इव्हन दॅट शुड बी बॅलन्स्ड. हा, म्हणजे दॅट बॅलेन्स शुड बी होऊन बॅलन्स्ड जातो. ऑल्सो. सगळ्याच गोष्टींचं बघा, कोई भी इनबॅलन्स घातक आहे. शुगर बॅलन्स, कोलेस्ट्रॉल बॅलन्स, राईट. बीपी बॅलन्स, प्रेमाचाही बॅलन्स पाहिजे, नाहीतर तिथे गडबड होऊन जाते. बरोबर नाही? अति तिथे माती, म्हणूनच काय म्हणालेली आहे, अति तिथे माती, अति बॅलन्स तिथे. होणं जरुरी आहे. येस, परफेक्ट. ठीक आहे. येस, येस, ओके. येस. नेहा जाधव, थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम आजच्या सेशनसाठी. खूप बरं वाटलं ऐकून. ॲज युजल मला फक्त विचारायचं होतं, लेवल 2 लेवल 3 किती दिवसांचं सेशन असणार आहे म्हणजे 10-10, 20 कारण की दिवस. मला पण एक फंक्शन प्लॅन करायचं आहे आणि कदाचित ऍक्सेस नसेल मला इंटरनेटचा 10-10 दिवसांचं. तेवढ्या मॅडम, आपल्या दिवसांसाठी. बॅचेसची खासियतच ती आहे की मे बी तुमचं या बॅचला पूर्ण जरी मिस झालं तरी सेकंड बॅच तुम्ही ऍज इट इज विदाऊट एनी सिंगल पे तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या किती बॅचेस रिपीट, कारण मी हेच म्हणते की कारण ज्या गोष्टी मला शिकताना, आता बघा, मी जेव्हा शिकली तेव्हा ऑनलाईनचा जमाना नव्हता, रेकॉर्डिंग भेटत नव्हती, तर जेवढं बुद्धीची कॅपॅसिटी होती तेवढी ग्रहण केली. आणि गोष्ट अशी होती की माझे पहिले जे गुरु जे होते भोपाळ युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सलर होते, तर वो एवढे मोठी व्यक्ती काही ते आपल्यासाठी फोन नंबर देणार नव्हती. कधी त्यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं नाही. जेव्हा ते हे माझे जे लेवल 1चे नोट्स मला भेटले होते, तेवढे नोट्स हेही 200 रुपयाचे वेगळे विकत घ्यावे लागले होते. तर त्याच्यामुळे ती अडचण नको म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना सगळं देते, रेकॉर्डिंग देते, लाईफ टाईमचा ऍक्सेस देते, की बाबा तुम्ही फक्त भलं करा तुमचं. थँक्यू मॅडम. चला, थँक्यू. पूनम मॅडम बोला. ओके मैडम, ये जो थ्रोट चक्र का आपने बोला है, जैसे जो ज्यादा बोलता है और नेगेटिव बोलता है और चिड़चिड़ करता है तो थ्रोट चक्र ब्लॉक है, ब्लॉक लेकिन हाउ नोज नहीं की नहीं, जो वो हाइपर एक्टिव है, वो चक्र हाइपर एक्टिव है. अच्छा, तो उसको बैलेंस करना पड़ेगा. बैलेंस करना तो वो देखो, अगर फर्स्ट लेवल में करना है तो सामने वाला इंसान आपको गले पे हाथ नहीं रखने देगा. बराबर है? वो बोलेंगे हमें मत सिखा, क्योंकि ऑलरेडी उसका थ्रोट चक्र इनबैलेंस है, वो आपको गले पे हाथ नहीं रखने देगा. इसीलिए वी हैव टू यूज सेकंड लेवल. जहां दूसरे का भला करेंगे, उसकी इच्छा हो, उसको अगर ठीक करना है तो हमें डिस्टेंस हीलिंग की ही जरूरत है. हाँ, तो मैम ने क्वेश्चन मेरा ये था कि जो बंदा पॉजिटिव बोलता है लेकिन बहुत कम बोलता है, मतलब शेयरिंग के नाम पे, जैसे अपन ने दो लाइन का क्वेश्चन उसका पूछा, चक्र ब्लॉक है, कौन सा? ओपन करना पड़ेगा. थ्रोट देखो, चक्र. चक्र की भी कंडीशन है, एक तो ओवर ओपन है या फिर क्लोज है. कम बोल हाँ, रहा मीन्स उसका चक्र जरूरत से ज्यादा क्लोज है, तो क्लोज है. उसको इसमें ओपन करना हार्ट पड़ेगा. चक्र क्लोज है या थ्रोट चक्र क्लोज है? हार्ट चक्र में भी जैसे शेयरिंग नहीं होती है ना, वो नहीं करते हैं कुछ भी शेयरिंग जैसे. वो चक्र की एनर्जी फिर चेक करनी पड़ती है. वो मैं सेकंड थर्ड लेवल में आपको एग्जैक्ट किस चक्र की कितनी एनर्जी है, कौन सा चक्र ब्लॉक है, वो चेक करना सिखाती हूँ. तो और हाल फिलहाल हम ये मान के चले कि थ्रोट चक्र ब्लॉक है. हाँ, और आपको चेक कैसे करना है ये भी मैं थर्ड लेवल में पेंडुलम डाउजिंग जो सिखाते हैं, उसमें आप पूरे व्यक्ति की चक्र की एनर्जी चेक भी कर सकते हो, उसको हील भी कर सकते हो, और उसको एनर्जी को ट्रांसफॉर्म भी कर सकते हो. सारी चीजें आपको सेकंड थर्ड लेवल में पढ़ाई जाती है. ये 7 चक्र का मेडिटेशन कभी कभी जैसे हम लोग, मेरे लिए पॉसिबल नहीं हो पाता है रोज 20 मिनट्स, तो कैन वी डू एनी टाइम? और एनी सेकेंड टाइम थिंग कर आप. सकते हो. देखो, अगर ब्रह्म मुहूर्त मेडिटेशन का कैसे है, अगर जब जिसने भी ब्रह्म मुहूर्त का स्टडी किया है उसको पता है कि वहां उस वक्त ब्रह्मांड से पॉजिटिव वेव्स आपके पास आती है. इसलिए खुले आसमान में खुली जगह अगर आप करोगे तो उसका रिजल्ट आपको बेहद अच्छा मिलेगा. पर हर एक हाँ, के लिए पॉसिबल नहीं है, तो न करने से कुछ तो करना अच्छा है, ये मेरा कहना है. इसलिए आप जब भी मिले कर लो.
नो आई विल ट्राई फॉर दिस कि मैं 4 4:30 बजे उठ के आई जस्ट 20 मिनट्स आई डू। पर आपने बोले जैसे इसका अल्टरनेटिव है रुमाल रख सकते हैं, राइट? तो बच्चों के लिए तो पॉसिबल है, उनके पॉकेट में डाल देंगे जो भी यूनिफॉर्म है। अपने लिए ऐसा कुछ जैसे कपड़े पहन लो उस कलर के, ज्यादा कुछ ऐसा। यानी ज्यादा कलर वो कपड़े पहनो। अगर हमें ब्लॉकेजेस मिल रहे कि इस चक्र के कारण हमारी जिंदगी में यहाँ उलट पुलट हो रहा है, तो वियर द क्लोथ्स। ओके, थैंक यू मैम, थैंक यू सो ओके, मच। थैंक या यू। रुपाली महाजन। मॅडम मला जरा पर्सनली बोलायचं होतं, म्हणजे की रिलेशन मध्ये खूपच असं काहीतरी करायला जाते किंवा एखादं चांगलं म्हणून बोलायला गेलं किंवा सांगायला गेलं काही, तर उलटा म्हणजे माझ्यावरच येतं काही झालं तरी. म्हणजे आपण काहीतरी चांगलं करायला जातो, त्या हेतू चांगला असतो, काहीतरी चांगलं करायला जातो आणि उलटच होतं. तर मला असं विचारायचं की माझ्यासाठी हे 7 चक्राचं मेडिटेशन मी डेली करायलाच पाहिजे ना? बिलकुल बिलकुल करायला पाहिजे. 7 चक्रांचं मेडिटेशन तर प्रत्येकासाठी आवश्यक आहे. आणि सेकंड थर्ड लेवलला मग मी एक खूप पॉवरफुल मेडिटेशन देते. त्याला कर्मापूर्ण बॅलन्सिंग मेडिटेशन आहे, ऑल इन वन मेडिटेशन म्हटलं जातं. ज्याच्यात आपण सगळं म्हणजे स्वतःचं हिलिंग करतो, दुसऱ्यांचे करतो, मॅनिफेस्टेशन पण करतो. इतकं पॉवरफुल मेडिटेशन, कारण सध्या तर आपल्याला चक्रा बॅलन्स करायचा आहे. मग तुम्हाला त्या हो, पॉझिटिव्ह ऊर्जांच्या स्त्रोतमध्ये नेत असते मी. ठीक आहे. हो, हो, हो. ये तो सिर्फ 10% एनर्जी सोबत आपण खेळतोय. विचार करा 100% परिपूर्ण झाल्यावर काय होईल. ओके, नाही. सो मला आता थांबावं हो. लागेल इथे. उद्या आपण भेटू याच ऊर्जांसोबत. तोपर्यंत थँक्यू 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 व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं त्यासाठी कोटी कोटी आभार. धन्यवाद. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू.